वाईकर मठामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व आत्मीय स्वजन श्रोतावृंद, श्रीराम. आज अनेक वर्षानंतर या मठामध्ये येण्याचा योग आला आहे. यापूर्वी एकदा सूर्यनमस्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे 12 जानेवारीला, मला वाटतं 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट असेल ती, त्यावेळी आलो होतो. तुम्हाला सगळ्यांना पाहून आनंद होतो आहे. थोडीशी अडचण आहे माझी मराठीची. मूळ मराठी भाषेत आहे, मराठीत बोलतो, पण व्याख्यानाचा सराव राहिला नाही. कारण गेली 50 वर्ष भारताच्या विविध प्रांतांमधून काम करावं लागलं. योगाच्या माध्यमाने, अध्यात्माच्या माध्यमाने, प्राणायाम, ध्यान इत्यादींची शिबिरं, आणि उत्तर भारतात सगळं काम हिंदीतून चालायचं. आणि त्यातही गेल्या 50 वर्षाच्या सार्वजनिक आणि सामाजिक जीवनामध्ये 6 वर्ष बंगलोरला, तर असा काही जीवनकाल गेला की त्यात मराठीतून बोलण्याचा खूप कमी अवसर मिळाले. आणि त्यामुळं थोडीशी कधी अडचण होते. पण तुम्ही सगळे गोड करून घ्याल याची मनात शाश्वती आहे. आजचा विषय मी काही दृष्टांतांच्या माध्यमाने, काही कथानकांच्या माध्यमाने आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या. याची पण शक्यता आहे की त्या गोष्टी तुम्ही पूर्वी कधी ऐकल्या असाल, वाचल्या असाल, किंवा तुम्ही स्वतःही उद्धृत केल्या असाल. इतरांना सांगताना, इतर ठिकाणी व्याख्यानं देताना, विषय ठेवताना त्या गोष्टींचा उपयोग केला असेल याची शक्यता आहे. परंतु असं असतानाही जशी एखादी वस्तू पडून राहिली तर त्यावर धूळ साचते, आणि धुळीमुळे मग ती वस्तू दिसत नाही. किंवा आरशावर जर धूळ साचली तर नेमकं प्रतिबिंब साफ दिसत नाही, स्वच्छ दिसत नाही. आधी तसंच आपल्या विचारांचं आणि मनाचंही होतं, किंवा आपल्या कर्तृत्वाचं, कृतीचंही होतं. त्यामुळे मधूनमधून धूळ झाडणं, ती साफ करणं, स्वच्छ करणं हे आवश्यक आहे. आणि तेवढाच याचा संदर्भ तुम्ही घ्यावा आणि हे सगळं गोड मानावं एवढी तुम्हाला विनंती करून विषयाला सुरुवात करतो. एक लोहाराचं दुकान. वडील लोखंड तापवून ठोकण्याचं काम ऐरणीवर करत होते. परंतु त्याआधी ते लोखंड तापवावं लागतं कोळशामध्ये, भट्टीमध्ये, किंवा त्या कोळशांच्या चुलीमध्ये. आणि ते तापवत असताना त्याला वाऱ्याची आवश्यकता असते. म्हणून एक मोठं एक चक्र असतं, चाक असतं, आणि ते फिरवलं जातं. आणि मग त्यातून हवा पंख्याने निघून ती त्या कोळशांवर नेमकी जाते, आणि कोळशा आणखी प्रज्वलित होतात. आणि त्यात ते मग लोखंड तापवलं जातं. आणि मग त्यावर हातोड्याचे किंवा घणाचे घाव घालून मग त्याला जसा पाहिजे तसा आकार, किंवा त्याला पजवणे किंवा धार लावणे हे सगळं होतं. त्यात विळी असते, चाकू असतात, तलवारी असतात, किंवा कृषीमध्ये कामात येणारे, शेतीमध्ये कामात येणारे अवजार असतात, वेगवेगळे उपकरणं असतात. ते चाक फिरवण्याचं काम त्यांचा मुलगा करत होता. आणि तो 8-10 वर्षाचा मुलगा, लहान आणि सामान्य मुलगा होता. पण एक दिवशी ते चाक फिरवत असताना आणि वडील ते अवजार किंवा ते लोखंडाचे जे धातूचे तुकडे आहेत ते पलटवत असताना त्या आगीमध्ये तो प्रश्न विचारतो की बाबा, मनुष्याच्या जीवनाचं किती मूल्य आहे? मानवी जीवनाचं काय मूल्य आहे? किती किंमत आहे त्याची? काय व्हॅल्यू आहे त्याची? असा तो प्रश्न विचारतो. वडील अवाकपणे त्याच्याकडे पाहत राहतात. म्हणजे आजपर्यंत या मुलांनी असा प्रश्न कधीच विचारला नाही. आणि हा मुलगा विचारतो आहे की मानवी जीवनाचं मूल्य किती आहे, त्याची किंमत किती आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे, किती मूल्यवान आहे मनुष्य जीवन. आणि ते एकदम सपकून जातात.
त्यांना एकदम उत्तर सुचत नाही. तर ते म्हणतात मानवी जीवनाचं मूल्य खूप आहे, अमूल्य आहे जीवन खूप. म्हणजे जेवढं लावाल तुम्ही तेवढं त्याचं मूल्य ठरू शकतं मानवी जीवनाचं. तो मुलगा त्यांच्याकडे पाहत असताना तो कावराबावरा होतो, त्याला काही समजत नाही मूल्य खूप आहे म्हणजे काय नेमकं, त्याला काही कळत नाही. तेवढ्यात वडिलांना एक युक्ती सुचते. ते म्हणतात आपलं जे स्टोअर आहे ना तिथे जा आणि तिथे जो लोखंडाचा जो तुकडा पडला आहे, रॉड पडला आहे, सळाकीचा तुकडा, तो घेऊन ये. मुलगा जातो, थोडं शोधतो तिथे आणि सळाकीचा तुकडा घेऊन येतो. म्हणजे वडील विचारतात ह्या लोखंडाच्या तुकड्याचं, या सळाकीच्या तुकड्याचं किती मूल्य असेल, त्याची किंमत किती असेल. तो अंदाजाने सांगतो 20-25 रुपये. त्याचा जेवढा अनुभव आहे जीवनातला तेवढ्यावर तो सांगतो 20-25 रुपये असेल. म्हणजे ठीक आहे. आपण समजा याला तापवलं, या आगीमध्ये टाकलं त्याला, त्या लोखंडाच्या तुकड्याला, त्या सळाकीच्या तुकड्याला, आणि मग आपण यावर हातोड्याचे घाव लावले किंवा याला घणाने याला ठोकलं त्या ऐरणीवर ठेवून, आणि त्यातून काही खिळे आपण तयार केले, लोखंडी खिळे जर आपण याचे तोडून तयार केले तर त्याचं किती मूल्य होईल. मुलगा मग मूल्य तर वाढेल. कदाचित या लोखंडाच्या सळाकीमधून 100 रुपयाचे खिळे तयार होतील. वडील म्हणतो बरोबर आहे, तुझा अंदाज अगदी बरोबर आहे. वडील पुन्हा विचारतात की समजा आपण हा प्रयत्न करत असताना या लोखंडाच्या तुकड्यामधून, या सळाकीमधून आपण जर काही नटबोल्ट तयार केले तर म्हणे याचं मूल्य आणखी वाढेल. किती वाढेल. म्हणजे 200-250 रुपयाचे नटबोल्ट तयार होतील. म्हणजे तू अगदी बरोबरच सांगितलं की 200-250 रुपयाचे नटबोल्ट, थोडी मेहनत जर जास्त केली, थोडं याला जर जास्ती तापवलं तर तयार होऊ शकतात. म्हणजे ठीक आहे, बरोबर आहे. मग वडील पुन्हा त्याला विचारतात जरासं थांबून, समजा आपण आणखी जास्ती मेहनत केली आणि याचे अगदी महीन, अगदी नाजूक कोमलचे पार्ट तयार केले, समजा घड्याळीचे पार्ट तयार केले आपण, याचं डायल तयार केलं, यातून काही काटे तयार केले, यातून काही आकडे तयार केले, आतले जे व्हील्स आणि गिअर्स वगैरे असतात ते तयार केले, तर मग याचं मूल्य किती होईल. अरे बाप रे, तर तेव्हा तर याचं खूप मोठं मूल्य होईल, खूप जास्ती मूल्य होईल आणि अनेक घड्याळी यातून तयार होऊ शकतील. वडील म्हणतात असं आहे जीवनाचं. जेवढं तुम्ही जीवनाला तापवाल, जेवढे तुम्ही त्यावर घणाचे आणि हातोड्याचे आघात त्यावर घालाल आणि जेवढं त्यातून निर्माण करता येईल तेवढं कौशल्याने, तज्ञतेने काम कराल तर तसं जीवन बदलू शकतं आणि जीवन मूल्यवान होऊ शकतं. मुलाला एकदम कळून येतं आणि तो सॅटिस्फाय होतो, तो मान्य करतो की असं होऊ शकतं. असंच आहे मानवी जीवनाचं. आपण आजचा जो विषय घेतलेला आहे तो विषय स्वसाठी आहे, स्वतःसाठी आहे. त्या विषयाचा आपल्याशी संबंध आहे, समाजाशी किती संबंध हा नंतरचा भाग आहे. त्या आतल्या परिवर्तनाने त्याचा समाजावर जो प्रभाव पडेल तो प्रभाव स्वाभाविक रूपाने पडेल. स्वाभाविक असं अनेकांच्या जीवनात झालेलं आहे, अनेकांच्या जीवनात होतं. ज्या लोकांनी खूप शांतपणे काम केलेलं आहे, आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की समाजामध्ये किंवा आपल्या देशात किंवा संपूर्ण मानवतेमध्ये या पृथ्वी तलावर जी विशेष कामं घडली ती सर्व कामं शांततेमधून निर्मित झालेली आहे. ध्यानाच्या अवस्थेत किंवा समाधीच्या अवस्थेत ती कामं निर्मित झालेली आहे. म्हणजे शांत होणं हा एक खूप महत्त्वाचा त्यातला पैलू आहे. त्यामुळे त्याचा विचार जर करायला लागलो आपण तर आपल्याला असं वाटतं हा शांत मुर्देसारखा, हा जड, हा काय करणार. आणि त्यातूनच कितीतरी गोष्टी निर्माण होतात. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. मी 6 वर्ष बँगलोरला राहिलो. विवेकानंद केंद्राच्या माध्यमाने तिथे बँगलोरच्या जवळ 30 किलोमीटर अंतरावर प्रशांती कुटीरम म्हणून नव्याने त्यावेळी सुरुवात झाली होती. आता ती युनिव्हर्सिटी झाली आहे आणि जगव्यापी युनिव्हर्सिटी आहे. यावेळी योगाची युनिव्हर्सिटी, भारतातली पहिली योग युनिव्हर्सिटी ती आहे. त्याचे डॉक्टर HR नागेंद्रजी त्याचे आता काय म्हणतात त्याला कुलाधिपती आहेत.
आधी कुलपती होते, आता कुलाधिपती. ते नासाचे सायंटिस्ट होते. आत्ता परवा ग्वाल्हेरमध्ये येऊन गेले. LNIPमध्ये वर्कशॉप होता योगाचा, त्यासाठी ते आले होते. खैर, त्यांच्याबरोबर मला काम करण्याचा योग तिथे मिळाला. तर ते काय म्हणतात, ते असं म्हणतात की ज्यावेळी आपण खूप शांत राहतो त्याचवेळी आतून काही विचारांचं स्फुरण होतं. आणि ते जे विचारांचं स्फुरण असतं ते स्वतःसाठी फार नसतं, ते असतं समाजासाठी आणि समाजावर प्रभाव टाकणारं असं असतं. ते एकदा आम्ही कार्यकर्ता लोक, स्वामी चिन्मयानंदजी आले होते बँगलोरला. चिन्मयानंदांचं नाव तुम्ही ऐकलं असेल, जे चिन्मय मिशनचे प्रमुख होते. विदेशात खूप काम करायचे, गीतेवर खूप अभ्यास होता आणि गीता ज्ञान यज्ञ चिन्मय मिशनच्या माध्यमाने ते वेगवेगळ्या ठिकाणी 10 दिवसांचे असे वर्ग किंवा व्याख्यानांचे कार्यक्रम घ्यायचे. ते चिन्मयानंदजी आलेले असताना आम्ही भेटायला गेलो. चिन्मयानंदजी हे विश्व हिंदू परिषदची जी प्रारंभिक जे 4-5 लोकांनी मंडळ होतं ज्यांनी सुरुवात केली त्यात एक होते. श्री गुरुजी होते, चिन्मयानंदजी होते, आणखी काही लोक होते त्यात ते होते, दादासाहेब आपटे वगैरे होते. खैर, तर चिन्मयानंदजींना भेटायला गेलेलो असताना त्यांनी एक गोष्ट सांगितली. सहजपणे काही प्रश्नोत्तर वगैरे चाललेले होते, त्यावेळी त्यांनी गोष्ट सांगितली. ते म्हणाले, मला एकदा जेवायला कुणाकडे तरी बोलावलं होतं, यजमान बोलवतातच, मोठ्या लोकांना बोलवतातच. तर आम्ही गेलो. तर तिथे आसपासच्या काही लोकांना पण बोलावलं होतं, काही विशिष्ट जनांना पण बोलावलं होतं, आले होते. त्यात एक सायंटिस्ट होते, कृष्णमूर्ती नावाचे एक सायंटिस्ट होते. असं स्वामी चिन्मयानंदजी सांगत होते. तर बोलता बोलता परिचय यजमानांनी करून दिला, हे असे आहेत, हे असे आहेत, हे यांनी असं काम केलं वगैरे सांगत. ते सांगत असताना कृष्णमूर्तीविषयी सांगितलं, हे खूप मोठे सायंटिस्ट आहेत आणि चांगले विचारवंत आहेत असं त्यांच्याविषयी सांगितलं. तेवढ्यात स्वामीजींनी एक प्रश्न विचारला. स्वामीजी स्वतः सांगतात, म्हणून मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला कुठलीही गोष्ट किंवा कुठल्याही गोष्टीचा ज्यावेळी उत्तर किंवा कुठल्याही गोष्टीचा शोध करायचा असतो त्याचं नेमकं समर्पक उत्तर तुम्हाला केव्हा मिळतं, असा त्यांनी त्यांना प्रश्न केला कृष्णमूर्तींना. कृष्णमूर्ती त्यावेळी काहीच बोलले नाही, पण विचारमग्न झाले, विचार करायला लागले. नंतर जेवणं वगैरे झाली, थोडासा आराम वगैरे झाला, गप्पा सप्पा झाल्या आणि मग स्वामीजी जायला लागले. तर ते जायला ज्यावेळी लागले त्यावेळी ते म्हणाले, अरे वो एक कृष्णमूर्ती जी थे वैज्ञानिक, उनको मैंने कुछ प्रश्न पूछा था, त्यांना प्रश्न विचारला होता, ते कुठे आहेत? मी शोधाशोध झाली घरात. ते एका अंधाऱ्या खोलीमध्ये खुर्चीच्या एक घेऊन मागे असे टेकून खिडकीमध्ये पाय ठेवून ते असे विचारमग्न झालेले अशा अवस्थेत होते. तर ते कुणी गेलं आणि त्यांना विचारलं की स्वामीजी जात आहेत, ते तुमची आठवण करतो, तर तुम्ही या बोला भेटायला. म्हणून ते आले. स्वामीजी म्हणाले, मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की तुम्हाला केव्हा सुचतं आहे, केव्हा जे शोधासाठी जो विषय घेतलेला असतो त्याचं उत्तर केव्हा मिळतं. तर ते कृष्णमूर्ती म्हणतात, स्वामीजींनी सांगितलं, कृष्णमूर्ती म्हणतात, ज्यावेळी मी कुठलाही विषय घेतलेला असतो आणि त्या विषयाविषयी विचार करत नाही, परंतु तो विचार अंतरंगामध्ये उतरलेला असतो पूर्णपणे आणि कुठलाही मनात विचार नसतो, अशा वेळी अचानक आतून एक स्फुरण येतं आणि ते स्फुरण त्या विचाराचं उत्तर असतं. म्हणजे आतून जे स्फुरण झालेलं असतं ते स्फुरण त्या शोधाचं, त्या रिसर्च वर्कचं उत्तर असतं आणि ते समर्पक असतं, ते आम्हाला मिळतं असं ते म्हणाले. स्वामी म्हणाले, बिलकुल ठीक. आणि मग स्वामीजी निघून गेले, गोष्ट इथेच संपली. पण ज्यावेळी मनुष्य खूप शांत होतो त्यावेळी आतून उत्तर मिळतं. मग उत्तर कोण देतं? आधी तर आपणच असतो आणि शांत होतो तेव्हाही आपणच असतो आणि उत्तर मिळतं तेव्हाही आपणच असतो. माझे एक मित्र आहेत, ते नेहमी म्हणतात, तुमच्यासमोर जर काही समस्या आली ना, कुठलीही समस्या आली तर तुम्ही समस्येसमोर हात जोडून उभे राहा आणि समस्या विसरून जा. त्या समस्येचं उत्तर तुम्हाला, त्याचं निदान, एकदम समर्पक उत्तर तुम्हाला त्याच वेळी तिथे मिळेल. तुम्ही जर हात जोडून म्हणजे पूर्णपणे त्यात तुमची म्हणजे विनम्रता आणि तुम्ही स्वतःला झोकून दिलं असं जर झालं तर त्या समस्येचं निदान, त्या समस्येचं उत्तर तुम्हाला तिथे मिळेल. याचा काय अर्थ आहे, याचा थोडासा आपल्याला विचार केला पाहिजे असं मला वाटतं. ते फार महत्त्वाचं आहे. कारण समस्या जर आमच्या जीवनात आली
तर ती समस्या एकटी येतच नाही. पहिली गोष्ट, ती समस्या उत्तराला घेऊनच येते. फक्त ते उत्तर निघायला जो वेळ द्यावा लागतो, किंवा जी मनस्थिती बनवावी लागते, किंवा जी स्थिती बनवावी लागते, किंवा विचारांचा जो बोज मनावर असतो, जे दडपण मनावर असतं, ते दूर झालं पाहिजे. ते जर दूर झालं तर तो विचार, ती समस्येचं निदान, त्या समस्येचं उत्तर आतच दडलेलं असतं. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे की आपल्या आत असं कुठलं तरी तत्त्व आहे की जे तत्त्व त्या समस्येचा निदान, त्या समस्येचं उत्तर आपल्याला देऊ इच्छितं, पण त्याला काम करायला मोकळीकच आम्ही देत नाही, त्याला काम करायला वेळच आम्ही देत नाही. कारण इतकं टेन्शन, इतकं स्ट्रेस, इतका दबाव, इतकी हडबड, इतकी घाई, इतकी धावपळ आतूनची, मी शरीरानेच होते असं नाही, मनाने पण होते, ती आतूनची इतकी जास्त होते की त्यामुळे ते उत्तर आतून बाहेर येत नाही. तर ते जे ईश्वरी तत्त्व आत आहे, आपण असं म्हणतो ना की ईश्वर तर कणाकणात आहे, सगळीकडे आहे, या खांबामध्ये पण आहे, या फोटोमध्ये पण आहे, या लाईटमध्ये पण आहे, मूर्तीत तर आहेच आहे, आपण रोजच पाहतो, रोजच नतमस्तक होतो तिथे. आपली श्रद्धा, आपली विनम्रता, आपला आदरभाव, आपलं पूजनाचं माध्यम आपण बनवतोच. तर ते जर तिथे आहे तर त्याच मातीचं, त्याच विटांचं, त्याच या धरणीच्या अंशाचं बनलेलं हे शरीर त्यातलंच आहे ना. आम्ही जेवतो, भाज्याच तर खातो, आम्ही गहूच तर खातो, आम्ही तांदूळच तर खातो, आम्ही वांगी, भेंडी किंवा गवारच्या शेंगा किंवा आणखी वालाच्या शेंगा किंवा आणखी कुठली भाजी खातो, त्यात सांबार टाकतो किंवा आणखी तिखट मीठ टाकतो. हे सगळे याच जमिनीतून झालेलं आहे. याच जमिनीची तत्त्व त्यात आहेत. ती तत्त्व आमच्या आत जातात तेव्हा त्या आतलं अंतरंग पुष्ट होतं. त्यातला काही भाग हा वीर्यामध्ये रूपांतरित होतो, काही भाग हा तेजसमध्ये रूपांतरित होतो, आणि जो वीर्यामध्ये आहे तो विविध शक्तींच्या रूपाने अभिव्यक्त होतो, आणि जो तेजसाचा भाग आहे तो तेजाचा भाग हा मनस्थिती बनवण्याकडे किंवा विचार करण्याकडे किंवा आध्यात्मिक रुझान किंवा आध्यात्मिक स्तरावर आपली पातळी वाढवण्यासाठी किंवा आध्यात्मिक उन्नयन करण्यासाठी तो कामात येतो. सांगण्याचा अर्थ आहे की हे जे आतलं विश्व पुष्ट होतं ते पुष्ट करणं फार आवश्यक आहे. केवळ शरीर धष्टपुष्ट झाल्याने काहीच होत नाही, म्हणजे काही तर होतं पण तेच सगळं नाही आहे. तर आतलं हे विश्व पुष्ट करणं हे फार जरुरी आहे. त्यासाठी एक कथानक आणखी सांगतो. एक राजा होते. राजा चांगले होते, प्रजेवर खूप प्रेम करायचे, खूप चांगल्या सोयी आपल्या राज्यामध्ये केलेल्या, जनकल्याणाची अनेक कार्य, खूप विहिरी, खूप झाडं लावणं, खूप चांगले रस्ते, सशस्त्र सेना, सुरक्षित राज्य, सगळं व्यवस्थित होतं, खूप व्यवस्थित. पण एक दिवशी राजाच्या मनात आलं की आपली ही जी राज्यसभा आहे, सामान्यतः अष्टप्रधान मंडळ वगैरे असायचं जसं शिवाजी महाराजांचं, तर या प्रधान मंडळामध्ये एक मूर्ख असला पाहिजे. सगळ्यांना मोठं आश्चर्य वाटलं की यात एक मूर्खाची काय गरज आहे. इतके हुशार लोक आहेत, तज्ज्ञ लोक आहेत, अनुभवी लोक आहेत, हे प्रधान आहेत सगळे, यात एक मूर्ख असण्याची काय गरज आहे. म्हणून नाही, एक मूर्ख पाहिजे. म्हणून राज्यामध्ये सगळीकडे मुनादी, सगळीकडे दवंडी पिटल्या गेली, आणि राज्यात जो सगळ्यात मोठा मूर्ख असेल त्याला आम्ही या मंत्रिमंडळामध्ये सहभागी करू, राज्यसभेमध्ये तो रोज उपस्थित राहील असं सांगितलं गेलं. मग परीक्षा झाल्या, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, आणि सगळ्यात मोठा मूर्ख, महामूर्ख तो निवडला गेला. आणि त्याला सांगितलं की उद्यापासून राज्यसभेच्या कारभारामध्ये तुला सामील व्हायचं आहे. म्हणाल ठीक आहे. दुसऱ्या दिवशी आलं, सगळं राज्यसभेचं काम झालं, कुठे कुठे काय काय व्यवस्था, कुठे न्याय द्यायचा आहे, कुठे काय करायचं आहे वगैरे, कोणी दुसरा राजा आक्रमण तर नाही करणार वगैरे, सुरक्षा ठीकठाक आहे ना वगैरे वगैरे सगळं झालं. आणि शेवटी राजा त्याला म्हणाले काही सांग ना, बोला तुम्ही काही. आणि तो बोलला की मग सगळेचे सगळे त्यांचं मनोरंजन व्हायचं आणि ते खूप हसायचे, कारण तो मूर्खतेच्याच गोष्टी करायचा, मूर्खच होता, महामूर्ख होता, असं रोज चालायचं. आणि सगळे बिलकुल तणावरहित होऊन खूप मजेत मस्तीत मग घरी जायचे, म्हणजे आपल्या आपल्या ठिकाणी जायचे. काही वर्षानंतर, काही दिवसानंतर राजा आजारी पडले, आणि आजारी पडले आणि तब्येत खराब झाली.
तब्येत खराब झाली तर राज्याचे जे वैद्य होते त्यांना बोलावलं गेलं. काही आयुर्वेदाचार्य, काही वैदू, काही तांत्रिक, मांत्रिक असे सगळे लोक आले, बोलावले गेले. त्यांनी खूप उपचार केले, पण राजाची तब्येत काही ठीक होती. रोज 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 खराब होत 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 खालावत गेली, अगदी खूपच खालावत गेली. मग राजाला एकदम आठवण आपल्या राज्यसभेत एक मूर्ख होता, त्याला बोलवा. सगळे लोक म्हणाले, इतके मोठे मोठे आयुर्वेदाचार्य, इतकी औषधं त्यांनी दिली, इतके मंत्रतंत्र सगळे उपाय झाले, हा काय करेल? नाही, त्याला बोलवा. त्याला बोलवलं. तो आला, बसला. म्हणे, राजसाहेब क्या हुआ? म्हणे, माझी तब्येत खराब झाली. म्हणजे तब्येत खराब झाली म्हणजे काय? म्हणजे माझं शरीर अगदी रोगाने, बिमारींनी, आजाराने अगदी कमजोर, कमकुवत होऊन गेलं, कमताकत झालं. मी आता जास्ती उठू शकत नाही, जास्ती बोलू शकत नाही, खूपच तब्येत खालावत चालली माझी. मग काय होईल? म्हणजे आणखी जास्ती खराब होईल. मग तो मूर्ख विचारतो, त्यामुळे काय होईल? म्हणजे एक दिवस माझा मृत्यू होईल, मरून जाईल मी. मरून जाईल? त्याने काय होईल? पण मी इथून चालला जाईल. म्हणजे तुम्ही जाल म्हणजे कोण? पण माझ्या आतलं जे तत्व आहे, प्राण आहे, ते निघून जातील. पण कुठे जातील? मी तर पुष्कळ चांगले कामं केले आहेत, त्यामुळे ते स्वर्गामध्ये जाईल, चांगल्या ठिकाणी जाईल, त्याला चांगली गती मिळेल. म्हणून तिथे राहीन. किती वेळ राहील? मी तिथे खूप लांब आहे, कारण मी खूप चांगली कामं केली आहेत, त्यामुळे मी खूप वर्षापर्यंत, खूप दीर्घ काळपर्यंत तिथे राहील. म्हणजे राजासाहेब, तुम्ही तिथे दीर्घकाळपर्यंत राहाल, खूप वर्षापर्यंत राहाल, आणि इथे तुम्ही काहीच वर्ष राहिलात किंवा राहणार आहात किंवा संपलं तुमचं जीवन, इथे थोड्या वेळासाठी तुम्ही एवढी सगळी तयारी केली, एवढे महाल बांधले, एवढी सेना उभी केली, इतके रस्ते बांधले, इतकं मोठं मंत्रिमंडळ बनवलं, इतकी झाडं लावली, इतक्या विहिरी खोदल्या, इतकी सुव्यवस्था तुम्ही इथे केली, जिथे थोडा वेळ राहायचं होतं, 50, 60, 70, 80 वर्ष, आणि जिथे तुम्ही खूप वेळपर्यंत राहणार आहात, दीर्घ काळपर्यंत राहणार, त्याची काय व्यवस्था केली? राजा ऐकून बसले. राजाला काही कळेना काय झालं. म्हणजे त्याची व्यवस्था करायला पाहिजे ते. राजेसाहेब, अजूनही वेळ आहे, अजूनही वेळ आहे, अजूनही नामस्मरण, अजूनही ईश्वराचं, अजूनही त्या परमात्म तत्त्वाचं आत चिंतन तुम्ही करा आणि त्याची तयारी करा. ते फार महत्त्वाचं आहे की जिथे जास्त वेळ राहायचा आहे त्यासाठी जो प्रयत्न करायचा आहे तो केला पाहिजे. कमी वेळासाठी तुम्ही खूप प्रयत्न केला, खूप आपली शक्ती वाया घालवली, आता त्याचं काम करा. राजा एकदम राजाने त्याच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाले, तुम मेरे गुरु हो, तुम्हीच माझे गुरु, असं म्हणून राजाने त्याच्या पायांवर डोकं ठेवलं. ही स्थिती आपली सगळ्यांची आहे. आपल्या सगळ्यांना आम्ही आमच्या जीवनात किती पैसा कमवला, किती बँक बॅलन्स झाला, कोणत्या कंपनीचा आम्ही मोबाईल घेतला, आमच्याकडे कोणती गाडी आहे, आम्ही घर कसं बांधलं, घराला कसे रंग दिले, घरामध्ये खाली मार्बल लावलं की टाईल्स लावल्या, आमच्या टाईल्स किती चमकणारे आहेत, किती चांगलं पॉलिश आहे, किती आमचं प्रतिमा त्यात दिसते. किंवा आमच्याकडे इलेक्ट्रिफिकेशन, आमचे बल्ब कसे लागलेले आहेत, आमच्या घरातल्या शिड्या कमी उंच आहेत की जास्त उंच आहेत, आम्ही 2 मंजिल बांधल्या की 3 मंजिल की 5 मंजिल बांधला आहे, वगैरे वगैरे. आम्ही कपडे कसे घालतो, आमची केस रचना कशी आहे, आमचा नाकनक्षा कसा आहे, आमचा रंग कसा आहे, आमची चालढाल कशी आहे, वगैरे गोष्टींकडे आमचं किती लक्ष असतं. आणि तो जो आत बसला आहे, ज्याला कधीकधी बोलताना आम्ही त्याचं स्मरण करतो, कधीकधी बोलताना असं म्हणतो की आमच्या सगळ्यांच्या आत तर तो आहे, त्याचं चिंतन करायला वेळ. आम्ही टी व्ही 8-10 तास पाहतो आणि पूजा 5 मिनटं करतो, 10 मिनटं करतो, 15 मिनटं करतो. आमच्यापैकी काय करत असतील तासभर, पण टी व्हीचा वेळ पाहत नाही. एकता कपूरचे सिरियल पाहायला आमच्या महिला, आमच्या बहिणी, आमच्या घरच्या स्त्रिया किती वेळ घालवतात. काय पागलपंती, काय बकवास नेरी, पण आम्ही वेळ घालवतो. तर अशा टी व्हीवर येणारा कार्यक्रम, बातम्या, निवडणुका आल्या की बातम्यांकडे बघा केवढा वेळ जातो. आता इराक, इस्रायल, अमेरिका युद्ध चाललं आहे, बघा आमचा वेळ किती जातो. आणि पूजेसाठी तयारी काहीच नाही, पुढल्या जीवनाची काही तयारी नाही, आम्हाला माहितीच नाही पुढलं जीवन काय आहे. पण त्याची तयारी करायला आम्हाला भगवंतानी हे जे शरीर दिलं आहे, अरे हे शरीर दुर्मिळ आहे,
या शरीरासारखं या 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 पूर्ण धरावर या ब्रह्मांडामध्ये दुसरं काहीच नाही. आहे का आपल्या अंगठ्यासारखं दुसरा अंगठा? भारताची जनसंख्या मोदीजी जे म्हणतात 140 करोड, त्यात आपल्यासारखा अंगठा नाही कुणाचा. या अंगठ्यावर जे डिझाईन आहे, जे आपण गर्भावस्थेत असताना 4थ्या महिन्यामध्ये तयार होतं, ते 4थ्या महिन्याचं जीवनपर्यंत आपण ठेवतो आणि ती आपली ओळख म्हणून आपण देतो. आपला रेटिना आपली ओळख म्हणून देतो. आणि आपल्यासारखा या दुनियेत कोणीच नाही. वैज्ञानिकांनी खूप प्रयत्न केला, गुगलने प्रयत्न केला. तर एका चेहऱ्याचे जवळपास 8 माणसं असू शकतात, पण एकसारखेच नाही. खूप जवळीक असते त्यांची, अशी 8च माणसं असू शकतात. म्हणजे एवढ्या मोठ्या पृथ्वीवर एका चेहऱ्याची, म्हणजे एक सचिन तेंडुलकर, एक अमिताभ बच्चन किंवा एक सुनील गावस्कर किंवा एक आणखी कुणी, एक मेघदूत, याच्यासारखे चेहरे फक्त 8 लोकांचे असू शकतात. आणि त्यांनी खूप प्रयत्न केला, त्यात 5 लोकांचे ते जवळ आणू शकले, पण तेही आयडेंटिफिकेशन म्हणजे जवळपास आहे, एक्झॅक्टली नाही. अरे 2 लोक एकसारखे असतात. एका आईवडिलांकडनं जन्म घेतलेले 2 जुळे एकसारखे नसतात. माझी श्रीमती अल्पना या जुळ्या बहिणी होत्या, पण दोघींना वेगवेगळं ओळखलं जाऊ शकत होतं, मीच नाही. पण एकट्या आल्या तर लोकांना कन्फ्युजन व्हायचं, पण दोघी बरोबर आल्या तर ही अल्पना आहे, ही कल्पना आहे, असं ओळखू शकत होत्या. आणि माझ्या जीवनात बाल्यकालापासून आतापर्यंत 8 जोडे असे आले की जे डबलचे आले, म्हणजे जुळे आले. आणि ते खूप आयडेंटिकल ट्विन्स होते, ते जुळे होते. पण तरी आपण वेगवेगळे त्यांना करू शकतो. मी लहान शाळेत होतो तेव्हाही होते, नंतर 5वी ते 8वी होतो, वर्धेला शिकत होतो तेव्हाही होते, 9वी 10वी नागपूरला शिकलो मी, तिथेही होते, कॉलेजमध्ये प्री युनिव्हर्सिटीला गेलो तरीही होते, नंतर कॉलेजला गेलो ग्रॅज्युएशनला तेव्हाही होते. आणि त्यानंतरही माझ्या जीवनात माझं लग्न झालं तिथेही, आणि माझ्या जीवनातही माझ्या काही कार्यकर्त्यांनाही जुळ्या मुली झाल्या. इथे ग्वाल्हेरमध्येच अजय शर्मा म्हणून आहे, घासमंडीमध्ये राहतो, सेवानगरच्या बाजूला, त्यालाही 2 मुली. म्हणजे असे जीवनामध्ये माझ्या खूप आले. आणि तुम्हाला माहिती आहे केरळमध्ये एक गाव आहे, तिथे तर कितीतरी कुटुंबांमध्ये जुळ्या. पण माझं म्हणण्याचं काय तात्पर्य आहे? माझं म्हणण्याचं तात्पर्य आहे की एकसारखं कोणीच नसतं. ही अशी विशेषता आपल्यामध्ये देणाऱ्याची त्याची सृजनशक्ती किती आहे, आपण त्याचा विचार केला पाहिजे. त्याच्या सृजनशक्तीला कुठे आवर घालता येईल का? त्याच्या सृजनशक्तीला कुठे थांबवता येईल का? त्याची आपल्याला गिनती करता येईल का? नाही करता येणार. मग प्रत्येकाला जर आपल्याला वेगळं त्यांनी केलेलं आहे, तर वेगळं करणारा त्याचं आपल्याला कधीतरी चिंतन केलं पाहिजे ना. ते चिंतन करायला अध्यात्म मार्गाने आपल्याला वेळ दिलेला आहे, आणि ते चिंतन करायला आपल्याला सुचवलं आहे. ते चिंतन करण्याची योग्यता, ते चिंतन करण्याची कुवत आपल्या सगळ्यांना परमात्म्याने दिलेली आहे. त्याचा आपण किती उपयोग करतो? आम्ही बाकी गोष्टींसाठी जर आपल्या शरीराचा, आपल्या मनाचा, आपल्या बुद्धीचा, आपल्या विवेकाचा उपयोग करतो, तर ज्यांनी हे सर्व निर्मिती केली त्याचं कधीच नाही करत. त्याच्या निर्मितीचं आपल्या जीवनात अंगीकार आपण केला की आपलं जीवन बदलून जातं. आणि आपल्या जीवनाचा ज्यावेळी त्यावर अंगीकार केलेला असतो, त्यावेळी आपली उपयोगिता समाजामध्ये, किंवा आपलं दर्शन समाजामध्ये, किंवा आपलं कर्तृत्व समाजामध्ये, किंवा आपला व्यवहार समाजामध्ये, आपलं बोलणं, उठणं, वागणं, खाणं, पिणं, लोळणं, कपडे घालणं, ह्या सगळ्यामध्ये परिवर्तन येऊन जातं. ते परिवर्तन महत्त्वाचं आहे. त्यामुळे मेघदूतने ज्यावेळी हा विषय दिला त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की माणसामध्ये जर परिवर्तन आलं, त्या परिवर्तनाचा समाजावर प्रभाव पडतो की नाही? पडतो. जो साधक असतो, बघा आता या हॉलमध्ये 2 लोक आले, एक सूट बुटामध्ये आले, जॅकेट वगैरे टाय वगैरे लावून आले आणि चांगलं बूट पॉलिश केलेलं, आणि एक संन्यासी आले. तुम्ही कुणापुढे नतमस्तक होता? आपण सगळेच नतमस्तक होऊ त्या संन्यासापुढे. त्यांच्या तो जो सूटबुटामध्ये आला असेल त्याचे हात तर मिळवू, आपण नमस्कार तर करू, स्वागत तर करू, या म्हणू, परंतु आपण नतमस्तक होऊ श्रद्धेने ते संन्यासासमोर. का? तर ज्यांनी आपलं सगळं सोडून दिलं आहे, जो सगळं प्राप्त करू शकत होता आपण सोडून दिलं आहे, त्याच्यासमोर आपण नतमस्तक होतो. अरे या भारतामध्ये कमीत कमी 50 लाख संन्यासी असतील, नागा साधू, नाथ संप्रदाय आणि इतर संप्रदायातले मिळून 50 लाख. ते जर समाजात आले ना
तर आमच्यावर तुमच्या सगळ्यांच्या नोकऱ्या सोडून जातील. ते इतक्या एकाग्रतेने कामं करतात, इतक्या दक्षतेने कामं करतात, इतकी त्यागाने कामं करतात, इतके डिसिप्लिननी कामं करतात, इतक्या डेडिकेशननी कामं करतात की त्यांच्यापुढे आपण फेके पडून जाऊ, आपल्या नोकऱ्या जातील. त्यांनी जर आपल्याला उपकार केला, ज्यांनी काहीच नाही केलं त्यांनी आमच्यावर उपकार करून ठेवला आहे. त्यांनी आमच्या नोकऱ्या आमच्यासाठी सोडून दिलेल्या आहेत. त्यांनी शांत होऊन, म्हणजे शांत होणं, एकाग्र होणं, उपासना करणं, त्या परमात्म्याची सदैव आठवण ठेवणं, त्याच्या उपस्थितीचा आभास सदैव असणं, हे समाधान केवढं मोठं उपकार आहे. खूप मोठं उपकार आहे, खूप मोठं उपकार आहे. एक छोटंसं उदाहरण सांगतो. रामकृष्ण परमहंस उदाहरण द्यायचे. स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस देव. छोटीशी गोष्ट आहे, जास्त मोठी नाही. ते सांगायचे, एकदा काही युवकांनी हे ठरवलं की एका गावामध्ये जायचं आणि चोरी करायची. बंगालमधली गोष्ट असेल तर बंगालमध्ये खूप हे आहेत, नद्याही आहेत आणि त्याला पोखर म्हणतात. प्रत्येक घराला पोखर लागून आहे, त्यात मासे पाळतात किंवा घरातली भांडी धुणं, कपडे धुणं, आंघोळी करणं त्या पोखरमध्ये असतं. छोटासा तलाव असतो, त्यात ते कामं करतात. कमळही उगतं त्यात. तर ते मुलं गेले एका दुसऱ्या गावामध्ये, त्या गावात जाऊन चोरी करून. तिथे कोणी सावकार वगैरे असेल त्याच्याकडे चोरी करायची. नावेने गेले, ते नावेने गेले आणि पुन्हा नावेने परतायचं म्हणून एका झाडाला त्यांनी नाव बांधली, दोरीने नाव बांधली. आणि नाव बांधली आणि चोरी करायला गेले. चोरी केली त्यांनी. एका पोत्यामध्ये त्यांनी जे महत्त्वपूर्ण सामान त्यांना उचलायचं होतं, किमती सामान उचललं त्यांनी, भरलं आणि जायला लागले. जाताना एकाला तिथे दारूच्या बाटल्या दिसल्या. म्हणाले, दारूच्या बाटल्या पण आहेत तिथे आणि घरात तर कोणीच नाही आहे. आपण सामान तर सगळं उचललं आहे आणि काही खूप उशीरही झालेला नाही आहे. हो जाय. दारू पिले, खूप मस्त दारू पिले आणि जायला निघाले. ते पोतं उचललं आणि जाऊन नावेत बसले. एकाने चप्पू उचलला आणि चप्पू चालवायला सुरुवात केली. खूप वेळपर्यंत चप्पू चालवला. सकाळ झाली. जसं उजाडलं त्यांनी पाहिलं, जिथे आपण चोरी करायला आलो होतो तिथेच आहोत. आपण आपल्या गावात तर पोहोचलोच नाही. मग एकाच्या लक्षात आलं की ज्या झाडाला आपण दोरीने नाव बांधली होती ती दोरीच नाही सोडली. आपण ती दोरी तर तशीच बांधली, झाडाला तशीच राहून गेलेली आहे. ती दोरी सोडणं आवश्यक आहे. दोरी नाही सोडली तर नाव चालेल कशी? चप्पू तर चालवत होते पण दारू पेलेले होते, त्यामुळे लक्षात नाही. असंच धुंदीमध्ये आपलंही जीवन चालतं. आपण ती दोरी सोडतच नाही. जी दोरी आपण आपल्या घराला, आपल्या मोबाईलला, आपल्या कारला, आपल्या वाहनाला, आपल्या मुलाला, आपल्या पत्नीला, आपल्या पतीला, आपल्या परिवारातल्या लोकांना, आपल्या समाजाला, आपल्या राष्ट्राला आपण पकडून ठेवतो, बांधून ठेवतो, ती दोरी सुटणं आवश्यक आहे. ती दोरी जर नाही सुटली तर अध्यात्म मार्गामध्ये प्रवेश होत नाही. ती दोरी सोडणं फार आवश्यक आहे. त्यासाठी संन्यास घ्यायची गरज नाही आहे. सामान्य जीवनात पण सुटू शकते. अरे पूर्ण वेळ नाही सुटली 24 तास, 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, अर्धा तास, हळूहळू वेळ वाढवत 1 तास, 1.5 तास, 2 तास, 5 तास आणि जीवनभर असं होऊ शकतं. ती अशी वाढवत नेणं, ती दोरी सोडून ती वेळ, हे फार महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं जीवनाची उपलब्धी आहे ती आपल्या सगळ्यांची झाली पाहिजे. ती दोरी सोडणं म्हणजे काय? ती दोरी केव्हा सुटेल? त्यावेळी ती रिप्लेस होईल दुसऱ्या कशाने तरी. तर ती कशाने रिप्लेस होईल? तर ती नामजपाने रिप्लेस होऊ शकते. तर नामजप किती? सदैव नामजप आतून चाललेलं आहे, बाहेरून कामं करतो आहे, जेवतो आहे, खातो आहे, झोपतो आहे, सगळं करतो आहे. इतका नामजप की तो सतत चालू शकतो. तुम्ही नाव ऐकलं असेल रामतीर्थांचं, स्वामी रामतीर्थ. त्यांचे शिष्य होते दर्शन सिंग. तर एक दिवशी दर्शन सिंग पाहत होते की स्वामी रामतीर्थ आपल्या रूममध्ये, आपल्या खोलीमध्ये झोपलेले आहेत, पलंगावर झोपलेले आहेत.
आणि राम 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 असा आवाज. हे तर झोपलेलं आहे आणि रामनामाचा आवाज कसा येतो. त्यांना मोठा आश्चर्य वाटलं. म्हणून त्यांनी खिडकीतून बाहेर वाकून पाहिले की कुणी बाहेर रामनाम घेतो आहे का. कुणीच नव्हतं बाहेर. दार उघडून पाहिलं तरी कुणीच नव्हतं. मग त्यांनी खोलीच्या आसपास पाहिलं कुणीच नाही. पण त्या खोलीतून आवाज तरी येत होता रामनामाचा. म्हणून त्यांनी खोलीत जाऊन पाहिलं. पलंगाच्या खाली पाहिलं कुणी बसला आहे का, रामनामाचा जप करताय का. स्वामीजी तर झोपलेले आहेत. कुणीच नव्हतं. मग आवाज कुठून येतो. म्हणजे आणखी जवळ गेले. ज्यांच्या जवळ गेले आणि पाहिलं तर रामतीर्थांच्या शरीरातून रोमरोमातून रामनामाचा आवाज येत होता. रामनाम होत होतं. इतकं आत ते बसू शकतं. इतकं आत ते बसू शकतं. इतकं आत ज्यावेळी बसतं त्यावेळी खऱ्या अर्थाने जे आतलं ईश्वरी तत्व आहे ते अभिव्यक्त होतं. त्या ईश्वरी तत्वाचं हे मंदिर आहे शरीर. हे शरीर माझं आणि हे तुमचं नाही आहे. हे शरीर त्या ईश्वराने स्वतःला अभिव्यक्त करण्यासाठी बनवलेलं आहे. पण त्याला मोकच नाही देत आम्ही इतर वासनांनी, इतर सवयींनी, इतर डिसिप्लिननी, इतर आणखी गोष्टींनी सजवून धजवून त्या शरीराकडेच सगळं लक्ष ठेवतो. आणि ते शरीर ज्याचं आहे, ज्याच्यासाठी आहे, त्याच्याकडे लक्षच नाही जात. म्हणजे गेलंच नसेल आपल्यापैकी कुणाचं असं मी म्हणत नाही आहे. परंतु ते जाणं महत्त्वाचं आहे. हा भाग जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. तिकडे लक्ष असलं पाहिजे. एक उदाहरण सांगतो, एक दृष्टांत सांगतो. एक गुरजीफ म्हणून एक तुर्कस्थानचे एक गृहस्थ होते. त्यांची एक मोठी शाळा होती. त्या शाळेमध्ये ते तलवार विद्या, धनुर्विद्या आणि संगीताची शिक्षा द्यायची. खूप लांबून लांबून लोक त्यांच्याकडे शिकायला यायचे. जर्मनीचे, इकडचे तिकडचे पण यायचे. एक जर्मनचा हेरिगेल नावाचा एक शिष्य तिथे आला. एक व्यक्ती तिथे आला, युवा होता. आणि तो म्हणाला की गुरुजींजी मला तुमच्याकडून तलवार विद्या शिकायची. गुरुजी म्हणाले ठीक आहे शिकवतो तलवार विद्या. तर तू थांब तिथे, तुला मी शिकवेन. तो थांबला तिथे. होता तो विदेशातला, प्रदेशातला होता, जर्मनीमधून आलेला होता. थांबला काही दिवस. पण गुरुजी तलवार विद्या शिकवतच नव्हते. त्यांनी बरेच दिवस वाट पाहिली. म्हणजे महिने वाट पाहिली. तरी गुरुजी मग एक दिवशी गुरुजीकडे गेला. म्हणाला महाराज तुम्हाला मी तलवार विद्या शिकवायची विनंती केली होती. तुम्ही हो म्हटलं, मान्य केलं आणि तुम्ही मला तलवार विद्या शिकवतच नाही आहे. तो म्हणाला हो शिकवतो. असं कर उद्यापासून या आश्रमामध्ये झाडू लावण्याचं काम तुझं, साफसफाईचं काम तुझं. म्हणाले हे काय, मी तर तलवार विद्या शिकायला आलो आणि हे मला झाडू मारायला सांगतात. म्हणाले झाडू लावलं. मोठे आहेत, काय सांगितलं काही उद्देश असेल म्हणून झाडू लावायला सुरुवात. पुष्कळ दिवस झाडू लावली तरी तलवार विद्या शिकवायचं नावच नाही. मग पुन्हा गेला. म्हणजे महाशय मी तलवार विद्या शिकायला आलो, तुम्ही मान्य पण केलं, मी तुमच्याकडे आलो, विचारलं, पुष्कळ दिवस होऊन गेले, तर तुम्ही मला आश्रमात झाडू लावायला सांगितले. मी झाडू लावायला सुरुवात केली. पण आता तर शिकवा, माझी जायची वेळ येत चालली आहे. म्हणजे असं कर उद्यापासून आश्रमामध्ये पोचा लावण्याचं काम आहे ते पण तुझं. म्हणजे पोचा लावण्याचं काम, झाडू तर झाडूनच मी थकून जातो आणि हे पोचा लावायचं मोठे आहेत बाबा, शिकवतील आणि शिकायचं तर यांच्याचकडून आहे. थांबला, पोचा लावायला सुरुवात केली. पुन्हा पुष्कळ दिवस झाले तरी काही ते तलवार विद्या शिकवायचं नावच नाही. तो पुन्हा गेला त्यांच्याकडे. म्हणाला महाशय आता तर शिकवा तलवार विद्या, माझी जायची वेळ आलेली आहे, माझा विजा पूर्ण होऊन जाईल आणि मला मग अर्ध्यावर जावं लागेल. तो म्हणाला असं कर, तुझं झाडू लावल्यानंतर पोचा लावतो ना, तो पोचा लावत असताना मी एक तलवार घेऊन येईल लाकडाची आणि ती तुला मारेन. तर ती मारत असताना तू चुकवू शकतो. फक्त तू एक काम कर, तू हे जर म्हटलं की सर आय एम रेडी, तर तो मार तुला चुकेल आणि तू वाचू शकतो. मग हा आता झाडू लावायचा, मग पोचा लावायचा. लावत असताना कधी कधी त्याला ती तलवार लाकडीच्या तलवारीने मार पडायचा, कधी पाठीवर, कधी पुढून, कधी डोक्यावर असे मारायचे ते. पण पुढे पुढे मग हा सावधान व्हायला लागला. हा इतका सावधान व्हायला लागला की त्यांचा पदचाप ते अगदी हळूवारपणे यायचे, पण तरी तो ऐकायचा आणि त्याच्या लक्षात यायचं की ते येत आहे. म्हणजे त्यांची ती लहरच यायची आणि त्या लहरीमुळे त्याला असं वाटायचं की कुणीतरी आलेलं आहे, मग सावधान राहिलं पाहिजे. आणि मग तो सावधान राहायचा आणि ते तलवार उचलायच्या वेळी तो लगेच म्हणायचा सर आय एम रेडी, मग त्याचा मार चुकायचा. असं काही दिवस चाललं. एक दिवशी त्यांनी पाहिलं हेरिगेलनी की हे गुरजीफ जे आहेत ना, गुरजीएफ असं त्याचं स्पेलिंग होतं, त्याला गुरजीफ असं म्हणतात हिंदीमध्ये.
हे झोपलेले आहेत आणि खर्राटे भरत आहेत. तो हळूच गेला. त्यांनी हळूच दार उघडलं की दाराचा आवाज नाही आला पाहिजे, ना ते जागतील. हळूहळू एक एक पाऊल टाकत पुढे पुढे गेला आणि ज्या भिंतीवर तलवार जिथे झोपले होते त्याच्या बाजूला शेजारी तलवार जिथे टांगलेली होती ती लाकडाची तलवार त्यांनी काढली आणि हळूच, आवाज नाही झाला पाहिजे, आवाज झाला तरी जागे होतील, घेऊन आला आणि तलवार घेऊन आला आणि त्यांनी अशी तलवार उचलली आणि आता मारणार, तो वार करणार. तेवढ्यात गुरुजी म्हणतात, सर आय एम रेडी. याला खूप आश्चर्य वाटलं की हे जर झोपलेले आहेत, हे खर्राटे भरतायत, घरघर करतायत आणि हे म्हणतात की सर आय एम रेडी. हे कसं झालं? आणि त्याला एकदम ते तत्त्व मिळतं की माणूस बाहेरून कुठलंही काम करत असला किंवा काहीही करत असला किंवा निष्प्राण झाल्यासारखा पडलेला असला तरी आतलं तत्त्व जे आहे ते जागृत असतं. ते तत्त्व हे या शरीरापासून वेगळं आहे, ते खरं तत्त्व आहे, ते चेतन तत्त्व आहे. ते जर जागृत राहिलं आणि त्याची जर जागृती झाली आणि ते जर आपल्याला कळलं की आपल्याला जर सापडलं ते किंवा त्याला जर पकडता आलं तर मग आपला साधनाचा मार्ग हा सुगम होऊ शकतो. आणि गुरुजींनी त्याला 2-4 दिवसात फक्त तलवार विद्या शिकवली आणि तो निष्णात होऊन तिथून निघून गेला, हेरी गेले. अशी कहाणी आहे, प्रत्यक्ष कहाणी आहे. म्हणजे आता फार जुनी नाही आहे, 60-70 वर्षापूर्वीची कहाणी आहे. अशा अनेक कहाण्या सांगता येतील. सांगण्याचा तात्पर्य आहे की आपलं जे आतलं तत्त्व आहे ते तत्त्व जोपर्यंत आतून जागृत होत नाही तोपर्यंत आपल्या व्यवहारामध्ये अंतर येत नाही. आणि त्या व्यवहारात अंतर येणं हे समाज जीवनासाठी खूप उपयोगी आहे. त्यामुळे हे स्वांत सुखाय का असेना किंवा हे साधना मार्ग म्हणून का असेना किंवा आम्ही आमच्यासाठी करतो आहे असं वाटत का असेना, असं असलं तरी त्याचा जो प्रभाव आहे तो बाहेरच असतो, त्याचा प्रभाव बाहेर पडतो आणि त्या व्हायब्रेशन्सनी कितीतरी काम होतात. आत्ता या दिवसातसुद्धा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बाबा आमटे जे प्रसिद्ध सुप्रसिद्ध समाजसेवी होते त्यांचा मुलगा डॉक्टर प्रकाश आमटे, भामरागड नावाची जागा आहे, जंगलाचा भाग आहे, तिथे राहतो. मी 2-3दा जाऊन आलो तिथे. आपल्या इथले ग्वाल्हेरमधले जितेंद्र वाजे वगैरे माझ्यासोबत गेलेले आहेत, आणखी लोक पण गेले होते. आम्ही गेल्या 2 वर्षापूर्वी गेलो होतो त्यावेळी 21 लोक इथून गेले होते माझ्यावर. तर आम्ही त्यांच्याकडे बसलो. मग ते आम्हाला त्यांच्याकडे जे पिंजरे आहेत ते सगळे दाखवले त्यांनी. तर ते किल्ल्या घेऊन जात होते. मग त्यांनी वाघाच्या पिंजऱ्यामध्ये आत गेले, ते वाघाशी खेळले, मग वाघाचं तोंड फाडलं, मग त्याचे असे दात पकडले, मग वाघावरनं असा हात फिरवला, मग सिंह, मग अजगर, मग तिकडे तो मोठा उल्लू, एक मोठी गिलहरी एवढी मोठी मांजरासारखी, ती त्यांनी चुटकी वाजवल्याबरोबर ती आली, पटकन त्यांच्या खांद्यावर बसली. मग त्यांनी एक मुंगफलीचा दाणा काढला, शेंगदाणा, तो तिला दिला, ती घेतली आणि उडी मारून टुनकन पुन्हा आपल्या घरामध्ये जाऊन ती बसली. असे विविध प्राणी होते, जंगली सुअर, डुक्कर पण होते, असे वेगवेगळे प्राणी होते. ते कसं शक्य आहे? तर आम्ही त्यांना प्रश्न विचारला, कारण मी त्यांची ती फिल्म पाहिली होती आधी. तर त्या फिल्ममध्ये ते सगळे उघडे दाखवत होते. ते एका नदीच्या किनाऱ्यावर घेऊन गेले आपल्या स्टेशन वॅगनमधून आणि खाली ते दार उघडल्यावर सगळे प्राणी कुदले खाली. मग नदीमध्ये खूप आंघोळ केल्या, त्या रेतीमध्ये खूप धावले आणि त्यांनी म्हटलं चलो चलो म्हटल्यावर ते सगळे धावत धावत पुन्हा त्या गाडीत बसले आणि स्वतः गाडी चालवत ते घेऊन आले. अशी फिल्म मी पाहिली होती. मी त्यांना म्हटलं प्राणी मोकळे राहतात, तुम्ही हे बंद काम केले? म्हणजे इथे आता शाळा सुरू झाली आहे आणि शाळा सुरू झाली की बाहेरचे मुलं येतात शाळेमध्ये, तर हे जे प्राणी आहेत हे मित्रता म्हणून खेळण्याच्या यामध्ये त्यांच्यावर उड्या मारतात. आणि हे आता मोठे मोठे झाले, हे मोठे झाल्यामुळे त्यांच्या अंगावर उड्या मारले, त्यांना तेवढी ताकद नसते शरीरामध्ये, त्यामुळे मग ते पडतात, कधी कधी त्यांची नखं लागतात. म्हणून आम्ही काही वेळ त्यांना बंद ठेवतो, काही वेळ मग ते शाळा संपली की त्यांना उघडतो. पण तुम्ही आत्ता आले ती वेळ शाळेची आहे, त्यामुळे सगळे पिंजऱ्यांमध्ये बंद. म्हणजे आजच्या दिवसामध्ये सुद्धा माणसाने जर तसा विचार केला तर हिंस्त्र श्वापतसुद्धा आपली पशुता, आपला हिंस्त्रपणा सोडू शकतात. त्यासाठी ते आतलं तत्त्व जागृत होणं आवश्यक आहे. जर हिंस्त्र श्वापदांवर एवढा प्रभाव आणि परिणाम होऊ शकतो तर आपली जी मित्रमंडळी, आपल्या समाजातले जे लोक आहे त्यावर आपल्या साधनेचा, आपल्या सत्वाचा, आपल्या शुद्धतेचा, आपल्या सत्संगाचा, आपल्या विचाराचा, आपल्या बौद्धिक स्तराचा किंवा आपल्या विवेकाचा, बुद्धीचा जो सगळ्यात मोठा गुण आहे तो विवेक आहे, त्याचा प्रभाव पडणार नाही का? पडेल. त्यासाठी ते सगळं आपल्याला अर्जित करायला पाहिजे. ते अर्जित करताना या बाह्य
व्यवस्थेतून थोडं 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 आत उतरलं पाहिजे. ते आत उतरणं ही साधना आहे आणि त्या साधनेचा त्या आतल्या तत्वाचा विचार झाल्यानंतर किंवा त्याची प्रचिती झाल्यानंतर त्याचा जो बाह्य परिणाम आहे, प्रभाव आहे, तो समाजावर पडतो. त्यामुळे एक व्यक्ती साधक झाला की समाजामध्ये परिवर्तन येऊ शकतं आणि समाज बदलतो. म्हणून असे कित्येक लोक आपल्या समाजामध्ये आहेत. ते दिसत नाही डोळ्याने. नागासाधू त्या कुंभमेळ्याच्या वेळी दिसतात, हजारोच्या संख्येने येतात, नंतर कुठे दिसतात, दिसतच नाही. पण ते आपल्या साधनेमध्ये रत असतात. कुठे जंगलामध्ये, गुफेमध्ये, गिरीकंदरामध्ये किंवा उत्तराखंडात किंवा हिमालयामध्ये ते राहतात, आपल्याला दिसत नाही. परंतु ते साधना सतत करत असतात. त्यांच्या साधनेचा प्रभाव म्हणून आज आपण चांगल्या प्रकारे जगू शकतो आहोत. आणि भारत बनून राहिला आहे याचं कारणच हे आहे की असे कित्येक लोक साधना करतात. म्हणून हा अंतर्योग हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या जीवनात तो यावा आणि अंतर्योगाने आपण पुष्ट व्हावं की ज्या पुष्टतेचा बाह्य जगतावर प्रभाव पडावा आणि हळूहळू आपला समाज बदलावा. आणि बदलता 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 हा संपूर्ण देश, संपूर्ण समाज आणि संपूर्ण मानवता त्याने प्रभावित व्हावी आणि त्याने लाभान्वित व्हावी, असा हा अध्यात्माचा विचार आहे. आपण साधारणतः ज्यावेळी जीवनाचे कप्पे करतो किंवा जीवनाचे भाग करतो, एक भाग आपला असा आहे की जो आपल्या घरामध्ये आणि कुटुंबामध्ये आहे. दुसरा भाग आपल्या समाजामध्ये आहे. तिसरा भाग आपल्या राष्ट्रामध्ये आहे. चौथा भाग आपला मानवतेशी संबंधित आहे. पाचवा भाग आपला पर्यावरणाशी संबंधित आहे. परंतु एक भाग असा आहे की ज्या भागाचा आपण न्यूनतम विचार करतो किंवा लगबग करत नाही, जवळपास करत नाही, तो विचार म्हणजे आपल्याशी काय संबंध आहे. आपण परिवाराचा विचार करतो, आपण समाजाचा विचार करतो, आपण राष्ट्राचा विचार करतो, आपण मानवतेचा विचार करतो, आपण पर्यावरणाचा विचार करतो, पण आपण आपला विचार कधी करणार. तो आपण आपला विचार करणं आणि स्वतःशी जुळवणं हे खरं अध्यात्म आहे. असा अध्यात्म आणि हा अध्यात्माचा मार्ग आपल्या सगळ्यांच्या जीवनात या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि हा जो कार्यक्रम चालला आहे रामजन्माच्या निमित्ताने, या कार्यक्रमाच्या माध्यमाने आपल्या जीवनात उतरावा, हीच प्रभुचरणी प्रार्थना. आणि तुम्हा सगळ्यांना हृदयापासून धन्यवाद, अंतःकरणापासून नमन की तुम्ही सगळ्यांनी शांत राहून माझे विचार इथे ऐकले आणि मला बोलायला इथे तुम्ही एक संधी प्राप्त करून दिली. पुन्हा पुन्हा धन्यवाद. आणि मी माझ्या वाणीला इथे विराम देतो. धन्यवाद. नमस्कार.